नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आज आपण बघतोय इयत्ता 9वीचा गणित भाग 2 मधला निर्देशक भूमिती या 7व्या धड्यामधला सराव संच 7.2। तर आता या सराव संच 7.2 मधला आपण पहिलं गणित घेतोय। तर गणित असं आहे, आलेख कागदावर ए बिंदूचे निर्देशक 3,0, बी चे निर्देशक 3,3, सी चे निर्देशक 0,3 हे बिंदू स्थापन करा। ए बी व ए सी जोडा आणि कोणती आकृती मिळते ते पहा। तर आता बघा आपल्याला आलेख कागदावर काढायचे, ए बी आणि सी हे बिंदू आपल्याला दाखवायचे। त्यासाठी आपण इथं एक्स वाय प्रतल काढले। हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष आणि या एक्स अक्ष वाय अक्षावर आपण हा मधला आरंभ बिंदू आणि याच्या पुढचे सगळे प्लस संख्या, इकडच्या मायनस ही संख्या रेषा आहे। तर बघा याच्यामध्ये आपल्याला बिंदू स्थापन करायचे। तर ए चे निर्देशक 3,0, हा जो पहिला असतो तो एक्स चा असतो आणि दुसरा असतो तो वाय चा असतो। मग एक्स मधला एक्स चा 3 आणि वाय चा 0 म्हटल्यानंतर याच्यामध्ये याचा वाय निर्देशक 0 आहे म्हटल्यानंतर हा ए बिंदू कुठं असेल, ए बिंदू हा याचा वाय निर्देशक, ए बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे म्हटल्यानंतर ए बिंदू एक्स अक्षावर असेल। एक्स अक्षावर म्हणजे 3, ज्या ठिकाणी 3 आहे एक्सचा निर्देशक किती आहे 3, म्हणजे हा बिंदू झाला ए। आणि कारण काय इथे एक्स अक्षावर आला, कारण याचा वाय निर्देशक 0 आहे। त्याच्यानंतर दुसरा बिंदू आहे बी 3,3, म्हणजे एक्सचा निर्देशक 3 आणि वायचा पण 3, एक्सचा 3 वायचा 3 कुठं असेल, या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल बिंदू बी। त्याच्यानंतर बिंदू सी आहे 0,3, तर बिंदू सी मध्ये एक्सचा निर्देशक काय आहे 0 आणि वायचा किती आहे 3। तर ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू वाय अक्षावर असतो, म्हणून या ठिकाणी असेल वायचा बिंदू, वायचा निर्देशक 3 आहे म्हणून या ठिकाणी असेल सी। तर आता आपण ए बी सी हे बिंदू दाखवले, हे बिंदू स्थापन केले। तर आता काय करायचे, ए बी आणि ए सी जोडायचे। तर जोडून घेऊयात आपण ए बी, ए बी जोडलं। त्याच्यानंतर आता जोडायचे आपल्याला बी सी। हे पहा, आपण ए बी आणि बी सी जोडलं तर आपल्याला काय दिसतंय, ए बी व ए सी जोडा, ए बी व बी सी आहे, ए बी व बी सी जोडा। ए बी आणि बी सी जोडलं तर आपल्याला काय दिसेल, कोणती आकृती मिळते बघा, ओ ए बी सी हा एक आपल्याला चौरस दिसतोय। कारण ही पण बाजू 3 आहे, ही पण बाजू 3 आहे, ही पण बाजू 3 आहे, ही पण बाजू 3 आहेत, म्हणजे याच्या चारही बाजूची लांबी कशी आहे, सेम आहे 3, म्हणून ही आकृती असेल चौरस। मग याचं उत्तर काय असेल, चौरस, चौरस ओ ए बी सी, चौरस ओ ए बी सी ही आकृती मिळते। जर आपण ए बी आणि बी सी जोडलं तर आपल्याला चौरस ओ ए बी सी ही आकृती आपल्याला मिळते। प्रश्न दुसरा, सराव संच 7.2 मधला। तर प्रश्न काय आहे बघा, प्रश्न दुसरा, वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडे 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा। तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काढायचे, पण कुठं, वाय अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावर। मग बघा आपण त्यासाठी असणारा बेसिक गुणधर्म घेतलाय। तो गुणधर्म असा आहे, जर एक्स बरोबर ए ही वाय अक्षाला समांतर असणारी रेषा ए, 0 या बिंदूतून जाणारी रेषा काढली। काय केलं, एक्स बरोबर ए ही काय काढली, एक्स बरोबर 1 ही एक रेषा आहे, ती कशाला समांतर आहे, वाय अक्षाला समांतर आहे, आणि कुठल्या बिंदूतून जाते ती, ए, 0 या बिंदूतूनच का जाते, कारण याचा वाय निर्देशक 0 आहे। जाणारी रेषा काढली आणि ए ची किंमत किती आहे, 0 पेक्षा मोठी आहे, म्हणून ए
ग्रेटर दॅन 0 असेल तर ती रेषा उजवीकडे असते. गुणधर्म लक्षात घ्या. आणि जर a 0पेक्षा लहान असेल तर ती रेषा कुठं असते? वाय अक्षाच्या डावीकडे असते. जर a पेक्षा 0पेक्षा a ची किंमत मोठी असेल तर जी काही x बरोबर आहे ही जी रेषा आहे ती काय आहे? 0पेक्षा मोठी असेल तर उजवीकडे असते. आणि a ची किंमत 0पेक्षा लहान असेल तर x बरोबर a ही जी रेषा आहे ती डावीकडे असते. म्हणजे थोडक्यात काय? y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय आहे? x बरोबर a. y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय आहे? x बरोबर a. थोडक्यात तुम्हाला इथे दाखवते मी. हे पाहे x अक्ष आणि हे आपला y अक्ष. तर हा x अक्ष आणि y अक्ष मध्ये बघा आता आपण काय सांगतोय की a, 0 म्हणजे ही कुठे रेषा असेल? x बरोबर a. ती रेषा जर a ची किंमत 0पेक्षा मोठी असेल तर ती रेषा कुठं असेल? इकडच्या बाजूला येईल. आणि a ची किंमत 0पेक्षा लहान असेल तर ती रेषा कुठं असेल? y अक्षाला समांतर असणारी इकडे डावीकडे असेल. पण ही डावीकडे कधी? ज्यावेळेस a ची किंमत 0पेक्षा लहान असेल. आणि इकडची कधी असेल? a ची किंमत 0पेक्षा मोठी असेल त्यावेळेस. बरोबर. मग y अक्षाला समांतर असणारे रेषेचे समीकरण x बरोबर आहे. तर आता काय सांगितलं आपल्याला? y अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील म्हणजे 0पेक्षा ही a ची किंमत कशी आहे? लहान आहे. कारण आपल्याला माहित आहे x अक्षाच्या व इकडच्या डावीकडच्या बाजूला सगळ्या ऋण संख्या असतात. म्हणून डावीकडील 7 एकक म्हणल्यानंतर a ची किंमत काय असेल? -7. म्हणून आपल्याला रेषेचं समीकरण काय येईल? y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर. आपला गुणधर्म काय सांगतोय? y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x बरोबर a. पण a ची किंमत किती सांगितली आपल्याला? अक्षाच्या डावीकडील 7 एकक. डाव्या बाजूला 7 एकक म्हणजे काय असेल? -7. तर आपलं उत्तर काय असेल? x बरोबर -7 हे आपल्याला ह्या रेषेचं समीकरण असेल. प्रश्न तिसरा. x अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावरील रेषेचं समीकरण लिहा. तर आपल्याला काय मगाशी आपण बघितलं होतं की y अक्षाला समांतर असणार आणि y अक्ष आपला उभा आहे त्याच्यामुळे त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे असतं. तर x अक्ष आपला कसा आहे? आडवा आहे. बरोबर. हॉरिझॉन्टल. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला याच्यामध्ये असते. म्हणून आपल्याला काय दिले? x अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली म्हणजे x अक्षाच्या खालच्या बाजूला 5 एकक अंतर आहे. तर ते त्या रेषेचं समीकरण काढा. तर बघा आपल्याला याच्यासाठी एक गुणधर्म दिलाय. जर y बरोबर b ही x अक्षाला समांतर असणारी 0, b बिंदूतून जाणारी रेषा काढली आणि b ची किंमत 0पेक्षा मोठी असेल तर ती रेषा वरच्या बाजूला समांतर असेल. आणि जर b ची किंमत 0पेक्षा लहान असेल तर ती रेषा x अक्षाच्या खालच्या बाजूला समांतर असते. म्हणजे काय केलं? तुम्हाला परत एकदा दाखवते. इथं x अक्ष आणि y अक्ष मगाच्या सारखं. हा x अक्ष, हा y अक्ष. तर हा x अक्ष आणि y अक्ष मध्ये आपल्याला समीकरण काय दिले? y बरोबर b. ही जी काही रेषा आहे y बरोबर b ही रेषा काय करते? x अक्षाला समांतर आहे. बरोबर. x अक्षाला समांतर म्हणल्यानंतर इथं वर एक खाली एक अशा 2 रेषा आपण काढल्या. समांतर आहे म्हणल्यानंतर ह्या रेषा एकमेकींना छेदणार नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं? ही रेषा आहे y बरोबर b. बरोबर. पण b ची किंमत कशी आहे? b ची किंमत जर 0पेक्षा मोठी असेल तर ती समांतर असणारी रेषा कुठं असेल? वरच्या बाजूला असेल. x अक्षाच्या वरच्या बाजूला. आणि b ची किंमत जर 0पेक्षा लहान असेल तर तीच रेषा x अक्षाच्या खालच्या बाजूला असेल. बरोबर. मग त्या रेषेचे समीकरण काय आहे? y बरोबर b. आपल्याला काय दिलंय? x अक्षाच्या खालच्या बाजूला खाली 5 एकक. मग x अक्षाच्या खाली कुठले बिंदू असतात? सगळे
निगेटिव्ह असतात, वजा असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल, -5 येईल याचे एकक. -5 पण कुठं, एक्स अक्षाच्या y बरोबर b या समीकरणाला. म्हणून आपल्याला काय येईल, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय असेल, y बरोबर. आता b ची किंमत कशी आहे, अक्षाच्या खाली 5 एकक, म्हणजे खाली आहे म्हटल्यानंतर त्याची किंमत वजा असेल, पण वजा किती असेल, 5. मग आपलं समीकरण काय आलं, y बरोबर -5. हे आपल्याला एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या अक्षाच्या खाली 5 एकक असणाऱ्या अंतरावर रेषेचं समीकरण काय मिळालं, y बरोबर -5. प्रश्न 4. बिंदू Q चे निर्देशक -3, -2 हा बिंदू y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा. तर आपल्याला बिंदू Q चे निर्देशक दिलेत -3, 2 आणि हा बिंदू कशाला आहे, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण आपल्याला काढायचे आणि त्याचं लिहायचंय. आतापर्यंत आपण प्रश्न 2 आणि प्रश्न 3 मध्ये आपण समीकरण बघितले होते. समीकरण कसं काढतोय, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं आणि x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण. तर आता आपल्याला y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय असते, x बरोबर a हे आपण बघितलं होतं. मग आता आपल्याला इथं दिलंय Q बिंदू -3, 2. मग आपल्याला माहित आहे की पहिला जो काही बिंदूचा निर्देशक असतो तो असतो x अक्षावरचा आणि दुसरा असतो y अक्षावरचा. मग ह्या बिंदूचं y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय येईल, x बरोबर -3. x बरोबर -3 आहे. काय x बरोबर -3, त्याचं कारण आहे की y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण असतं x बरोबर a आणि याच्यामध्ये a ची किंमत आपल्याला a म्हणजेच x चा पहिला निर्देशक जो आहे तो -3 आहे. त्याच्यामुळे याचं x त्या रेषेचं समीकरण असेल x बरोबर -3. आता आपण Q बिंदू कुठे येतोय, x चा -3. x चा -3 इथं आहे आणि y चा किती आहे, -2. तर x चा -3, y चा -2 या ठिकाणी, या ठिकाणी असेल आपला बिंदू Q. आणि आपल्याला समीकरण काय आहे त्या रेषेचं, y अक्षाला समांतर x बरोबर -3. म्हणजे ती रेषा कुठं असेल बघा, ती रेषा असेल इथं x बरोबर -3 ही रेषा या ठिकाणी असेल. ती असेल y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x बरोबर -3. ही जी आहे x बरोबर -3 ही जी रेषा आहे ती y अक्षाला समांतर आहे. हेच आपल्याला दाखवायचं होतं काय, की बिंदू Q आपण दाखवला इथं. बिंदू Q चे निर्देशक आहेत इथं -3, -2 आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x बरोबर -3. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 7.2 मधले 4 गणिताचा अभ्यास केलेला आहे. तर आपले राहिलेले जे काही 5 गणित आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.